सार्वजनिक विद्यालय अडावत येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा। अडावत तालुका चोपडा येथील अडावत परिसर शिक्षण मंडळ संचलित कै रामराव गुलाबराव देशमुख पूर्व प्राथमिक विद्यालय, सार्वजनिक खाजगी प्राथमिक विद्यालय व सार्वजनिक माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आले। उपस्थित मान्यवरांचा स्वागत व सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी केला। सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष रतिलाल सुका महाजन, प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी अजित पाटील, पोलीस स्टेशनचे PSI प्रमोदजी वाघ, संचालक मंडळ यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। संस्थेच्या तिघे शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असणारे उपजत कलागुण कलाविष्कार हे हावभावासह सादर केले। त्यात समाज प्रबोधनात्मक नाटिका, मोबाईलचा अतिवापर, स्त्रीभ्रूण हत्या, अंधश्रद्धा निर्मूलन, लोप पावत असलेल्या लोककला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध ऐतिहासिक प्रसंगातून सर्वधर्म समभाव, स्त्रियांविषयी आदर सन्मान, पोवाडा, छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान यांची प्रतापगडावरील भेटी प्रसंगीचा जीवंत देखावा, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य, राजमाता जिजाऊ यांनी शिवबांना दिलेली शिकवण व संस्कार, हे विविध नाटिका, नृत्य पथक, बालनाट्य इत्यादी कार्यक्रमातून आपले कलागुण सादर केले। विशेष म्हणजे उदे ग अंबाबाई उदे हे गीत एका मुस्लिम विद्यार्थिनीने हावभावासह सादर करून प्रेक्षकांनी दाद दिली। याबद्दल मान्यवरांनी तिचे कौतुक व सन्मान केला। याप्रसंगी संस्थेचे संचालक जिजाबराव देशमुख, सहसचिव मीनाताई देशमुख, रामकृष्ण पाटील, शांताराम कोळी, नामदेवराव पाटील, हरीश पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कदम, किशोर साळुंखे, पूर्व प्राथमिकच्या हिमांशी पाटील, केंद्रप्रमुख राजेश अडवाल, नूतन ज्ञान मंदिर शाळेचे मुख्याध्यापक PD चौधरी, पर्यवेक्षक KR कंखरे, प्रेमराज पवार व अडावत, वटार, सुटकार, वडगाव, उनपदेव व पाढरी येथील बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होते। सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ शिक्षिका शुभांगी देशमुख, NC महाजन, सपना कोळी, ज्योती पाटील, सारिका चरडे, RT मोरे व राज पाटील यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन पाटील व ज्योती पाटील यांनी केले।